मी या धंद्यात कसा आलो आणि विद्रोहीच कसा झालो, तर त्याची हे सांगतो. तुम्ही ते माझे पुरस्काराची ऐकली असतील. मी पुण्यात होतो, लग्न झालं होतं, पण माझी कविता डायरीतच बायको ऐकायची. माझी कविता कुठेतरी छापून यावी हे माझं स्वप्न होतं, एवढंच स्वप्न. एक दिवस माझं कविता अशी पेपरला यावी पुरवणी, आणि माझं त्याखाली नाव असावं, आणि मी ते आयुष्यभर पान लॅमिनेशन करून भिंतीवर ठेवीन, एवढं माझं स्वप्न होतं. आणि मी प्रत्येक वेळेला कविता लिहायचो आणि ते सकाळला पाठवायचो. पण रविवारच्या पुरवणीत माझी कविताच नसायची. आणि ज्या कविता यायच्या त्या कविता वाचल्यावर माझ्या लक्षात यायचं की यांच्यापेक्षा माझी कविता चांगली आहे, मग यांचीच का छापली, माझी का नाही छापली, असं मला प्रत्येक वेळेला राहून राहून वाटायचं. मग एक कार्यकर्ता मला भेटला, म्हणला तुम्हाला म्हणला तुमची कविता छापून नाही येणार. मी म्हटलं का, तर म्हटलं आडनाव चंदनशिव आहे तुमचं. मग माझ्या लक्षात आलं आडनाव बदललं पाहिजे. मग मी आडनाव बदललं आणि नितीन चंदनशिवे खोडलं आणि नितीन कुलकर्णी केलं आणि पाकिट पाठवून दिलं. तर पहिल्या पानावर कविता छापून आली आणि मला फोन यायला लागले, कुठे राहता, काय करता, या परिषदेला, पुस्तक काढू, संमेलनाला या. पण माझी गंमत अशी झाली, मी कुणाला कविता दाखवू शकत नव्हतो. नितीन कुलकर्णी केले आणि मीच कुलकर्णी असं बी सांगू शकत नव्हतो. आणि पुण्यात एवढा काळा कुलकर्णी माझ्या बघण्यात आलाच नव्हता. कुलकर्णी एवढा काळ कसा असेल, कोण विश्वास. पाटील सुद्धा नसतो. मी वडिलांकडे गेलो, म्हटलं अण्णा माझी कविता छापून आल्या पण नाव बदलले. म्हटलं हो ले, ज्याच्या नावात बदल द्या बापात बदल. मी पेपरच फाडला. आमचे वडील मला म्हटले की सम्राट नावाचा एक पेपर आहे चळवळीतला असा, तर तो तुझी कविता छापल. मग मी सम्राट शोधला, तेव्हा बी शोधायला लागायचा, आज बी शोधावा लागतो. त्यातलं कविता बघितलं, मग फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज, ही सगळं. म्हटलं आता असलं काहीतरी लिहावं. ती तसले लिहिलेल्या कविता बाहेर काढल्या, ती कविता पाठवली तर ते त्यावेळी बटनाय मोबाईल होती, त्यावेळी व्हॉट्सअप फेसबुक काय नव्हतं. आणि रविवारचं पहाटेचं 5:30 वाजताच फोन उचलला. म्हटला जय भीम जय शिवराय आहे. म्हटलं आवाज दणकट. म्हटलं बोला बोला, कुठं, नांदेडवरनं गोडबोल बोलतोय. म्हटलं काय काय बोला, माझ्याकडे काय. म्हटली तुमची कविता सम्राटला वाचली, छापून आली. म्हटलं बरं झालं. त्यानं ती क्रांतिकारी हे ती भाषा वेगळीच त्याची. मग तो फोन ठेवला, दुसरा फोन. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, दिवसभर फोन चालू आणि पलीकडनं जोरात कडकच आवाज. मग माझ्या लक्षात आली प्रत्येक तालुक्यात एक आहे सम्राट. काय ती दुसरं काय करत नाही, ती फोन करते. आता म्हटलं माझं पब्लिक फिक्स. मग ती कविता मी पाठवायला लागलो. आणि दर रविवारी माझं काम फोन घ्यायचं, छान जय भीम जय शिवराय, जय भीम जय क्रांतिकारी, घेन ते असा नुसता दंगा. कवितेची समीक्षा करायची लोक. म्हटलं आपलं पब्लिक आपल्याला भेटलं. मग ती सगळी कात्रण ठेवायची, हे करायचं. आणि एक दिवस मला फोन आला, पलीकडनं आवाज जय भीम. म्हटलं जय भीम. म्हटलं मी विलास वाघमारे बोलतोय, कोल्हापूर जिल्हा, दानोळी गाव. म्हटलं बोला की. तो म्हटला नितीन चंदनशिवे. म्हटलं बोलतोय. तो म्हणले मी माझ्या गावात बाबासाहेबांची जयंती साजरी करत असतो, तर त्या जयंतीला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून याल का. मला आयुष्यात पहिल्यांदा कोणतरी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवत होतं. माझी छाती लगेच ताट झाली. तशी 58 इंच फुगते आमची सगळी. मी येतो म्हटलं. मला आनंद झाला. त्याचा दुसरा प्रश्न होता, तो म्हटला तुमचं मानधन किती. आता प्रमुख पाहुण्याला मानधन असते ही मला तेव्हा कळलं. मग मी हिशोब करायला लागलो, जायचं 70,
यायचं तर रेल्वेच तिकीट. आमच्या डोक्यात जनरल डबा. आम्हाला ती बुकिंग असते आणि एसी डब्यात माणसं असते ती आता कळलं. तेव्हा कवा बी रेल्वे स्टेशनला गेलं वाटलं सांग ती पहिला प्रश्न विचाराय जनरल डबा कुठला लागतो मला पुढं 2 आणि मागं 2. आम्ही मध्ये कवा थांबलोच नाही. आहे तिथली हो. आणि बघ ती जायचं 70 यायचं 70 एसटीचा खर्च नाश्ता पाणी असं एक किमान मला 500 रुपये द्यावं असं मी 500 म्हणणार तेवढ्यात विलास वाघमारे पलीकडनं म्हणला नितीन चंदनशिव सर. म्हटलं काय मी जास्तीत जास्त तुम्हाला म्हटलं 3000 रुपये 3000 दिन म्हटलं माझी केसच उभी राहिली. मी 500च गणित करायला मी 3000 म्हटल्यावर त्याला म्हटलं मी येतोच मीच येतो म्हटलं. तो म्हटला तुम्ही खरोखर येणार म्हटलं मीच येणार. तर ते म्हटलं खरंच येणार का म्हटलं का हो? तर म्हटलं तुम्ही पहिले वक्ते आहे म्हणले 3000 तयार झालाय. म्हटलं कसं काय तर म्हटले बाकीचे 35 40 25 25च्या खाली कोण वक्ता बोलत नाही. मग मी मनात म्हटलं किती दरिंद्र आहे म्हटलं. आकडा आता आपण नीट द्यायला पाहिजे म्हटलं. ठीक आहे म्हटलं मनातल्या मनात पहिला डाव भुताचा म्हटलं. तो म्हटला तारीख लिहून ठेवा. बोमला एकच तारीख 14 एप्रिल. ओके लिहून ठेवतो म्हणलं. तेवढ्या आमची बायको बाजूला येऊन उभी राहिली होती माझ्यात बघत. असा फोन कवा झाला नव्हता. ती म्हणली काय 3000 काय तिला फक्त आकडाच काय. मी म्हणलं मला प्रमुख पाहुणा म्हणून म्हटलं जयंतीला बोलवलं. ती म्हणली तुम्हाला म्हणलं मलाच बोलवलं. म्हणलं नुसतं बोलवलं नाही तर 3000 मानधन आहे म्हणलं. मला 3000 मानधन आहे म्हणल्यावर तिनं माझं असं दोन्ही गालावर हात ठेवलं आणि मला म्हटली खरंच 3000 मिळणार आहे म्हटलं 100% मिळणार आहे. तर ती 2 मिनिटं शांत झालेली म्हटली खरंच मिळणार आहे म्हटलं खरंच मिळणार आहे म्हटलं एक्स्ट्रा 3000 येणार आहे. तर म्हटली मग या महिन्यात मिक्सर घ्या. म्हटलं कसं का तर म्हटली ती सकाळी सकाळी रोज वाटी मिक्सर नाही घरात आपण मिक्सर घेऊ म्हणली. तुमच्या पहिल्या भाषणाच्या मानधनातनं एक वस्तू आठवणीत राहील मिक्सर घेऊ. मी म्हटलं घेऊया. तर तिने लगेच तिच्या बहिणीला फोन लावला. म्हणले आम्ही जयंतीला मिक्सर घेणार आहे. एका तासात आमच्या पै पाहुण्यात झालं की हिने मिक्सर घेणार. तुम्ही लक्षात घ्या की आमची परिस्थिती काय असेल. आमच्या सगळ्या पै पाहुण्यात आम्ही मिक्सर घेते अभिमानाची गोष्ट आमच्या. ती सगळ्या ना आमच्या पै पाहुण्याला सांगायला आम्ही मिक्सर घेणार आहे. मग ती जर जास्त आमची बायको शिकलेली आहे तिला सगळं माहिती आहे. मग तिनं मला भाषण लिहून दिलं. म्हटली भाषण पाठ करा कविता तोंड पाठ करा. मग तिने ती भाषण लिहून लिहून ती 25ची वाक्य लिहून त्याच्या पुढे कंसात टाळ्या असं बी लिहलं. तिला असं वाटतं इथं टाळ्या येणार तर इथं पॉज घ्या. एवढ्यापासून तिने माझी तयारी चालू केली. आणि ती रात्रभर माझा आवाज त्या आमच्या चाळीत आणि मग शेजारी पाजारी येऊन वाकून बघायची काय चाललंय. तर माझा आपलं चालू भाषण पाठ मध्ये कविता भाषण कविता भाषण असं ती पाठ करून ती घेत होती. आणि मग मला ती रात्री स्वप्न पडायचं असं मी गेलोय कवी आलाय अशी तुफान गर्दी आहे जयंतीला. बाबासाहेबाची आई सगळ्या जाती धर्मात लोक आल्यात असं हात वर करतात मला असं अभिवादन. आणि मी बी असा हात वर झोपत वर जायचा घरात जा अजून झोपा. आणि हिला स्वाग मारायचा रोज फोन तुम्ही येणार आहे ना. आणि पै पाहुणं भेटलं का म्हणायचं का मिक्सर घ्यायला. सगळीकडनं म्हणजे ती वातावरण असं भरून आलेलं. रोज ती भाषण एकदाच तोंडपाठ झालं माझं 5-6 वेळा बिन बघता बोललो. मग त्या टाळ्या सकट पाठ झालं. मग तिथं टाळ्या येणार आहेत बाबा तिथं मग 2 मिनिट थांब बायको थांबा टाळे मग टाळे मग ती पुढं इथंपर्यंत तयारी झाली. आणि मग ती मी त्या जयसिंगपूरला उतरलो संध्याकाळी रेल्वेनं. फोन काढला त्याला फोन केला तर स्टेशनवर मला न्यायला कोण आलं नव्हतं. जी स्वप्नात बघितलं होतं ती अशी गर्दी मला न्यायला आल्या तसलं काय नाही मी एकटाच. मग मी उतरलो त्याला
फोन केला. ते म्हटला 2च मिनिटात आलो. परत फोन ठेवला. परत त्याचा फोन आला. म्हटलं इकडनं साईडने या लिंबात झाड दिसलं का? म्हटलं दिसलं. त्याच्या खाली बुद्धाचा हात असणं रिक्षा दिसली का? म्हटलं दिसली. आपलीच आहे म्हटलं. मग मी म्हटलं तुम्ही रिक्षावाला आहे का? तर ते म्हटलं हा रिक्षावाला आहे. मग माझ्या स्वप्नात जो आयोजक बघत होतो कोणतरी श्रीमंत कोटबोईट गाठ तो जळला. स्वप्नाला माझ्या आग लागायला सुरुवात झाली आणि तो पुढनं चालत यायला लागला. पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, केस विस्कटलेली, खांद्यावरती रुमाल, कार्यकर्ता जयंती साजरी करणारा. त्याला बघितलं आणि माझा मूडच गेला. 15 दिवस माझा मूड मध्ये होती, तो मूड गेला. त्याला बघून जसा माझा मूड गेला तसा मला बघून त्याला मूड गेला. त्याला पेपरात नाव वाचलं. ते म्हणला या जय भीम जय शिवराय, जय भीम जय शिवराय. पण जोरात म्हणायचं जय भीम जय शिवराय असं अंगावर रवी मिठी बीट मारली. असं म्हणला रिक्षात. मग बसलो. मग ते मला असं विहारात आणलं, ते बुद्धविहारात. मनात असं वाटलं बाबा मोठं स्टेज दुसरीकडे असणार, आपल्याला तात्पुरती तर आणले. आपला खुर्चीवर एकच खुर्ची साईडला बसलो आणि तांब्यात पाणी दिलं. तरी त्यांना मी न राहून त्याला विचारलंच. म्हटलं कार्यक्रम कुठं आहे दादा? इथंच आहे म्हटलं. माझ्या स्वप्नातलं स्टेज बी जड 20x25 विहार, स्वप्नातलं स्टेज बी जड, पोटात गोळा झाला. आम्ही बसलो. मग त्यानंच चटई टाकली, त्यानंच खुर्च्या लावल्या, त्यानंच साऊंड जोडला, त्यानंच ती सगळं आवरायला लागलं. वायरिंग फिटिंग बिटिंग ह्याच्यात 9 वाजले. सगळं सुरू व्हायला. तर मी गपच बसलोय आणि लागला बोंबलायला. सर्व बंधू आणि भगिनींनो लवकरात लवकर या, जयंतीचा कार्यक्रम, प्रबोधनाचा कार्यक्रम. आणि त्याच्यानंतर ते वाक्य बोलायचं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी. तो सुप्रसिद्ध म्हणला मला पोटात गोळा. मी त्याला मागणास म्हणाय ते फक्त नितीन चंद्रशेष म्हणाय आणि माझं मनात फक्त तोच ओळखत होता, बाकी कोण. पण तो म्हणा सुप्रसिद्ध आहे. म्हणला थांबा, आपल्या माणसाचं वजन आपणच ठेवायला. ते जोरात वाढायला. जवळजवळ तासभर ती बोंबलायला लागली. कोणच येईना. 4 म्हातारी माणसं पुढे येऊन बसली अशी तंबाखू मळत माझ्याकडे बघत. त्यांना बघून माझा अजून जीव भरून गेला आणि मी एक मनात निष्कर्ष केला. मी या निष्कर्षापर्यंत आलो की परत असली कविता लिहायची. इकडे चळवळ बिळवळ समाज असली कविता लिहायची नाही. लिहिली तर ती पाठवायची नाही, पाठवली तर ती सम्राटला तर नाही. आणि परत ह्या महापुरुषांच्या जयंतीला एवढं कधी कुठं जायच नाही. आता आलोय, भाषण करायचं, पाठ आहे, 3000 घ्यायचं, घरला जायचं, मिक्सर घेऊन द्यायचं, विषय संपला. ह्याच्यानंतर परत इकडं यायचं ना. परत आपलं गुलाब, हिरवं पान, गालावरची खळी, नाकाखालचा तीळ असली कविता लिहायची. मस्त 4 पुरस्कार घ्यायचे, तिकडं आपलं निवांत राहायचं. ही असलं काय लिहायचं नाही. नाही इकडे नाही तुडवते म्हटलं. असं 10 वाजपर्यंत माणसं येईल आणि मग विलास वाघमारे म्हटला तुम्ही बसा, मी माणसं गोळा करून आणतो. आणि जसं ती चाळायला लागलं माझ्या पोटात गोळा आला. मी म्हटलं मला कुणा जीवावर टाकून चालला, इथे कोण आहे आमचं, मी बी येतो म्हटलं चला. आणि मी गल्लीत घुसलो. आपल्या साहेब कोण लुंगी लावून आडवा, कोण ही कोणती, आम्ही सगळ्याला म्हणतोय चला चला चला. असं करून 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 आम्ही जवळजवळ 70-80 माणसं आणली, विहारात बसवली. त्यानं जाऊन तिकडनं दार लावलं आणि मला म्हटलं आता करा चालू. मग मीच प्रास्ताविक, मी सूत्रसंचालक आणि जी भाषण पाठ केलं ती असं हाय असं टाळ्या सकट म्हटलं. मी टाळ्या म्हटली ती वाजवायची. आणि 12 वाजता कार्यक्रम संपला, सगळी गेली. मग विलास वाघमारे आला, म्हटलं आभार मानतो. म्हटलं गेले सगळे, आता कसं नाही. म्हटला ती सगळी जाती धर्मात लोक होती, नाव घ्यायला लागतात. म्हटलं
म्हणलं आता गेली सगळी ना, म्हणलं घरात नाही ऐकत्या, नाव जर नाही घेतली तर उद्याला हालाय म्हणलं. त्यानं अर्धा तास आभार मानले. बापू आले, तात्या आले, हे आले, ते आले, आणि सगळ्यात शेवटी एक वाक्य म्हणला, चुकून माझ्या चुकीनं माझं एखादं नाव राहिलं गेलं असल तर मी पाया पडून माफी मागतो. मग कळलं, म्हटलं लई दहशत आहे गावाची असल्या माणसं. आणि रात्री 1:30 वाजला. मला आता भूक लागलेली, पण भूक पेक्षा पाकिट कवा येते आणि कवा इथून निघतोय असं जातो. आता गाड्या बी रात्री 1:30 वाजता गेल्या. तेवढ्या दिलास वाघमारे म्हटला, बसा 2 मिनिटं आवरतो. मी खुर्चीवर बाजूला बसलो, ती चटई उचलायला लागला. आणि मग माझ्या लक्षात आलं, म्हटलं ही सगळी जोडाय 2 तास गेलं, मदतीला ह्याच्या कोण नाही. आता हे आवरायला 2 तास, म्हणजे पाठ होणार आणि जेवणार कवा ना. मी ते प्रमुख पाहुण्याच कातड काढलं आणि मी खाली उतरून ती चटईला हात लावला आणि त्याच्याकडे बघितलं. मला असं वाटत हे म्हणेल मला बसा बसा बसा, तुम्ही प्रमुख पाहुणे कशा. त्यानं तसं काय सुद्धा म्हणलं, तो डायरेक्ट म्हणला तुम्ही इकडनं धरा आणि मी इकडनं धरतो. आणि त्याने 2 मिनिटात मला कवा कामाला लावला कळलंच नाही. मी कामाला लागलो आणि 15 मिनिटात आम्ही सगळं आवडलं. पाकिट लवकर दिलं म्हणून मी समोर त्याच्या यायचो, सारखं यायचो, जय भीम जय 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 भीम जय भीम सारखं. त्याच्या लक्षात येत होतं का नव्हतं कुणाला. सगळं झालं आणि मला वाटला जेवण. म्हटलं तुमच्या समोर चालू, तुम्हीच तांब्यात पाणी दिले, 7 वाजता पाणी पिले, म्हणजे कुठं काय खाल्ले, भूक लागल्या म्हटलं. म्हणलं हॉटेल बंद झाली. हॉटेल बंद झाली म्हटलं मग पोटात गोळा. म्हणलं आता काय करायचं विलास दादा, कशाला काळजी करता. म्हणलं काय, आपल्या घरी जाऊ. तेव्हा एक लक्षात आलं, माझ्या घरी जाऊ, आमच्या घरी जाऊ असलं न बोलता तेव्हा आपल्या घरी जाऊ म्हटलं. पण न कळतपणाने ती घर माझं बी होतं हे त्याला सांगायचं होतं. आपल्या घरी जाऊ म्हणणारा कार्यकर्ता फुले शाहू आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या चळवळीतच भेटतो, यो दुसरीकडे कुठे भेटत नाही. तो कधी मराठा असतो, माळी असतो, बौद्ध असतो, मांग असतो, पण तो चळवळीत असतो. तो कधीच म्हणत नाही माझ्या घरी चला, आपल्या घरी चला. चला तेवढ्यात निघाल. तेवढ्यात तो म्हटला ते दादा एक काम आहे. म्हटलं काय. ती 2 साऊंड म्हटला भाड्यानं आणल्यात. म्हटलं मग. तो म्हटला इथं ठेवलं तर अवघड आहे, मांडीव घेऊन बसता का म्हटलं. आता मनात म्हटलं 3000 पाकिट घ्यायचं नाही, दे म्हटलं बाबा. आणि मग ती साऊंड मागे घेऊन बसलो. दारात आलो, त्याच्या गाडी दारात थांबली, उतरलो. रात्री 2 वाजल्यात. तर आता ती म्हटलं मग 7 वाजल्यापासून जे विलास वाघमारे ऐकला होता खणखणीत आवाजाचा, तसलं काय आता आवाज येणार म्हटलं जोरात. पण ही दारात आलं 6 फुटा 5.5 फुट झालं, गुडगं वाकले. त्यानं कडीला असा हळू हात लावला आणि कडी उचलून हळूच दारावर टेकवत म्हटला उज्ज्वला. त्याचं हे रूप बघून माझ्या लक्षात आलं उज्ज्वला डेंजर आहे. एवढं वाघात शिळी झाल्या म्हणली उज्ज्वला कशी. मी पटकन त्याच्या मागलं आणि खाडकन दार उघडलं. ती सारी साडी, हातात एक बांगडी, हातात एक बांगडी, कानात लिंबाची काडी, कानात नाकात लिंबाची काडी, इथं जरा गोंदलेलं, इथं असं कुक्कू जोरात चिटकवलेलं. मी हळूच वाकून ती उज्ज्वला बघून घेतली. तिला वाकून मी बघताना तिला मी अंधारात दिसलो. ती जोरात ओरडली, म्हणजे ही कोण आहे. विलास वाघमारे म्हटलं आजचे प्रमुख कवी पावले म्हटलंय, आपली कविता मला आली. ही म्हणली मग इकडं कशाला आणले म्हणलं पोटात. मी मागणं त्याचा शर्ट धरला. म्हटलं काय करा हात घेवा. त्यालाही माझी अडचणला, त्यानं माझ्या हाताला हात लावून आधार दिला. म्हटलं अरे सगळ्या गाड्या निघून गेल्या, आम्ही जेवलो सुद्धा नाही. मग ती म्हटली आत या आत या. आत आलो तर बघितलं पोरं झोपल्या, दप्तर एक खाट या सगळं खाट खाली, इकडं तिकडं कपाटात पुस्तकं त्याच्या. मग लक्षात आलं आयला म्हटलं कार्यकर्ता पैशानं गरीब आहे, पण म्हटलं मेंदून आणि विचारानं मात्र श्रीमंत झालं ना गरीब. आम्ही बसलो जेवायला बसलो, ते इकडं मी इकडं आणि ती उज्ज्वला पुढेच बसल्या. आणि ह्यो म्हणते
छान झाला कार्यक्रम, प्रबोधन झालं, कसं का होईना पण आम्ही केलं. आम्ही मंडप उभा केला. ती तिच्याकडे बघितली, ती रागान बघायची, ती माझ्याकडे रागान बघायची, कसं का असणार पण माणूस एवढ्या लांब ना आला. असं झालं. मी आपला गप खाऊन बसलो आणि माझ्या डोक्यात एकच पाकिट कवा देते तेवढे. तोच म्हटला तुमचं मानधन. म्हटलं द्या की द्या. म्हटलं उभा राहा. मग उभारलो. म्हटलं उज्ज्वला ती ताट आण. ती ताट, त्या ताटात नारळ, ती गुलाबाचं फूल, ते हळदी कुंकू, टावेल, टोपी, ती पांढरं पाकिट दिसायला लागलं. मला त्या पाकिटाच्या जाग्याला मिक्सरच दिसायला. म्हटलं आला मिक्सर आला. ती बाजूला थांबली, यानं टोपी गाठली, टावेल टाकला, हळदी कुंकू लावला, हातात नारळ दिला आणि ती पाकिट हातात आलं. असं मला आनंद झाला. म्हटलं पहिलं पाकिट मी खिशात गाठलं. ती अशी जायला निघाली ती उज्ज्वला वहिनी. जाता जाता सहज लक्ष गेलं तर ती रडायला लागली होती. म्हणते का आवरला, डोळ्यात पाणी होतं. आणि मी विचारलं, म्हटलं वहिनी का रडताय. तर ह्यो म्हटला तू आज जा. कशाला रडायला आलेस त्यांच्यासमोर. नाही म्हटलं थांबा दादा. म्हटलं काय झालं वहिनी. तर ती म्हटली काय सांगायचं तुम्हाला, आमच्या 2 रिक्षा होत्या. मागच्या जयंतीला ह्याने एक रिक्षा ऐकली आणि जयंती केली आणि कार्यक्रम घेतला. आता ह्या जयंतीला बी ही रिक्षा ऐकल म्हणून नाकातलं, कानातलं आणि गळ्यातलं ह्याच्या मड्यावर गाठलं. तेव्हा ह्यो कार्यक्रम झाला आणि ही राहिलेल्या महिन्याभराचं राशन त्याचं पैसे होतं, ही पाकिट तुम्हाला द्यायला लागायला. ही घ्या आणि जावा. आणि दरवर्षी असा रात्रीच 2 वाजता प्रमुख पाहुणा इथंच म्हणली. मला असं भरून आलं. पाकिट असं दाबून धरलं होतं खिशात. डिल्ल व्हायला लागलं. आता काढावून हिला परत द्यावं असं वाटायला लागलं. पण मनात माझ्या बायकोची पण आठवण मला झाली. 15 दिवस झालं मिक्सरची वाट बघायला लागलोय आम्ही. स्वप्न सगळ्या पै पाहुण्यात झाली. मिक्सर मिक्सर मिक्सर. परत पाकिट दाबलं. राहू दे, तुझी रिक्षा गेली मी काय करू. माझं दुःख असंच आहे. मग आम्ही ती चटई हातरून टाकली. झोपलो तर बाजूला विलास वाघमारे एका सेकंदात घोरायला लागला. आणि समोर आपल्या सगळ्या महापुरुषांचे फोटो होते. शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुलेंचे असे फोटो सगळ्या लाईनीत थांबलेले होते. आणि मी त्याच्याकडं बघायला लागलो एकटं. आणि मी मलाच बोलायला लागलो की ही माणसं कोण आहे, ही आमची महापुरुष कोण आहे, यांनी काय केलं एवढं, यांनी एवढं काय केलंय, ह्यो एवढा का पेटलाय, घरदार जाळून घेतोय, जयंती साजरी करतोय, कशासाठी करतोय, याला काय एवढा किडा आहे एवढा चळवळीचा, त्यांना शोधून बोलवतो, स्वतःच घर जाळून हे सगळं करतो. मग माझ्या लक्षात आलं की मी पोपट आहे. भाषण पाठ करून 3000च्या मानधनासाठी आलेला पोपट पंची करणारा एक पोपट आहे. माझ्यासारख्यांमुळं या महापुरुषांचे विचार जिवंत नाही. या घराची राख करून घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमुळेच आमचे फुले शाहू आंबेडकर आणि महाराज आजपर्यंत जिवंत आहे. आमच्यासारख्या लिहिणाऱ्यांमुळे नाही.